नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना तुमच्या जमिनीचे तुम्हीच मालक असण्याची सरकार जबाबदारी ओळख होण्यासाठी आधार आणि मोबाईल क्रमांक जोडा। त्यातून जमिनीचे मालक असल्याचे सिद्ध होऊन व्यवहाराबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी फॉर्मल आयडी करून घेणे महत्त्वाचे आहे। तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी फॉर्मर आयडी काढणे अत्यंत गरजेचे असून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। तेव्हा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल तर दिनांक 31/5/2025 या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे। तसेच परवानाधारक केंद्रातून खते बियाणे खरेदी करावे। मौदा तालुक्यातील 24,000 शेतकऱ्यांनी काढला फार्मर आयडी। लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील यांनी केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। स्टार्ट करू। सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। मी माणिक पाटील, तालुका कृषी अधिकारी मौदा। तर आगामी खरीप हंगाम आपला येत आहे, तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दोन बाबी आपल्याला सध्या महत्त्वाच्या आहेत। पहिली जी आहे ती आपली ॲग्रिस्टॅक योजना। तर आत्ता आपल्या मौदा तालुक्यात बघा 38,000 शेतकरी आहेत, खातेदार शेतकरी आहेत। तर आपल्या आत्तापर्यंत 24,000 खातेदार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे आणि त्याची अंतिम मुदत 31 मे 2025 ही राहणार आहे। तर उर्वरित जे 14,000 शेतकरी आहेत तर त्यांनी पण ते वेळेत ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी काढून घ्या। कारण तुम्हाला याचे जे तोटे आहेत ते बघा, आपण जे विविध योजनाचा लाभ घेत आहे महाडीबीटी पोर्टलवरून, तर त्या महाडीबीटी पोर्टलवर ही ॲग्रिस्टॅक आयडी कंपल्सरी केलेली आहे। पुढे तुम्हाला जे नुकसान होणार आहे पावसामुळे, अवकाळी पाऊस आला, महापूर आला, तर त्या संबंधित पण हे ॲग्रिस्टॅक आयडी कंपल्सरी आहे। जर तुम्ही ॲग्रिस्टॅक आयडी काढली नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई, योजनेचा लाभ, PM किसानचे पैसे किंवा वीज बिल अशा विविध गोष्टी ज्या शेतीशी संबंधित आहेत तर त्याच्या लाभापासून तुम्ही वंचित राहाल। तर ॲग्रिस्टॅक आयडी ह्याचे महत्त्व जे जाणून या योजनेचा लाभ आपल्याला भविष्यात निरंतर मिळत राहावा यासाठी आपण फार्मर आयडी काढून घ्या, ही माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती राहील। आणि खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण शेतकरी आहोत, आपल्याला निविष्ठा लागतात, बी बियाणे लागतं, खतं, कीटकनाशके सर्व या निविष्ठा लागतात। तर आपण ज्यावेळी खरेदी करतो तर ते परवानाधारक जे कृषी सेवा केंद्र आपल्या भागामध्ये, गावामध्ये असतील, तालुक्यामध्ये असतील, तर या केंद्रावरूनच तुम्ही खरेदी करा। आणि जर अशी तुम्हाला तक्रार वाटली एखाद्या दुकानदाराविषयी किंवा निविष्ठाविषयी की तुम्हाला वाटते हे बोगस आहे, तर अशी तक्रार प्राप्त झाली किंवा लिंकिंग विषयी असेल तर ती वेळोवेळी तालुका कृषी कार्यालय किंवा कृषी विभागाला तुम्ही संपर्क करून तक्रार नोंदवा व त्याची योग्य ती कार्यवाही आम्हाला करता येईल। व बोगस बियाणे, बोगस निविष्ठा यापासून सावध राहा व आपल्या खरीप हंगामाचं तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करा व आमचं सर्व तुम्हाला मार्गदर्शन राहील। आणि तुम्हाला खरीप हंगामाच्या शुभेच्छा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।